अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका, संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. याच तालुक्यात म्हाळुंगी नदीच्या कुशीत वसलेले एक छोटेसे पण अतिशय सुंदर गाव आहे. त्याचे नाव अकलापूर. गावाच्या एका बाजूला झुळझुळ वाहणारी नदी, तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेते आणि समोरच असलेली शांत अनसुया टेकडी. अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे गाव, अकलापूरचे जागृत एकमुखी दत्त मंदिर. आज आपण या पावन धामाचा इतिहास आणि महिमा जाणून घेणार आहोत. अकलापूरचे हे स्थान सुमारे 1200 वर्ष प्राचीन आणि स्वयंभू मानले जाते. या मंदिराच्या शोधाची कथा खूप श्रद्धेची आहे. राहुर येथील प्रसिद्ध संत श्री महिपती महाराज यांचे टाळकरी कोंडाजी बाबा यांना प्रत्यक्ष श्री दत्तांनी स्वप्नात दृष्टांत दिला. देवाने सांगितले की मी अकलापूरच्या अनसुया टेकडीवर आहे. वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी कोंडाजी बाबांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला आणि तिथे श्री दत्तांची एक अत्यंत मनमोहक वालुकामय एकमुखी मूर्ती प्रकट झाली. या स्थानाला अजून एक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की संत ज्ञानेश्वर माऊली जेव्हा पैठणहून आळंदीकडे रेड्यासोबत निघाले, तेव्हा त्यांनी या शांत परिसरात 2 दिवस मुक्काम केला होता. नव्याने बांधलेल्या एका भव्य कमानीतून आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. समोरच दिसतो तो एक अतिशय प्राचीन औदुंबर वृक्ष. या वृक्षाची सावली मनाला उभारी देते. पुढे गेल्यावर आपल्याला काही दत्तभक्तांच्या समाध्या, वैशिष्ट्यपूर्ण गायीचे शिल्प आणि पवित्र होमकुंड पाहायला मिळते. मंदिर परिसरात सुंदर उद्यान विकसित केले असून विविध फुलझाडांमुळे येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. जमिनीपासून साधारण 7 ते 8 फूट उंचीवर हे मुख्य मंदिर आहे. 29 नोव्हेंबर 2003 रोजी महान योगी परमहंस गगनगिरी महाराजांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि कळसावर 5 किलो सोन्याचा मुलामा बसवण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी कोंडाजी बाबांचे समाधीस्थान लागते. आतमध्ये सोनेरी मखरात श्री दत्तांची तीच प्राचीन एकमुखी मूर्ती विराजमान आहे. भक्तांना गर्भगृहात प्रवेश नसला तरी बाहेर असलेल्या पादुकांच्या दर्शनानेच डोळे तृप्त होतात. मूर्तीला सोनेरी मुकुट आणि अलंकारांनी सजवलेले पाहून मन प्रसन्न होते. याशिवाय येथे काशीहून आलेले रंगदास स्वामी, काळ भैरवनाथ आणि अन्नपूर्णा देवीचे देखील मंदिर आहे. अकलापूरच्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारा साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला हा प्रसाद दिला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर एखाद्या भाविकाला हे अन्नदान करायचे असेल तर आज नोंदणी केल्यावर तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. एवढी मोठी प्रतीक्षा यादी या स्थानाच्या जागृतपणाची आणि प्रसादाच्या महत्त्वाची साक्ष देते. मार्गशीर्ष पौर्णिमेलाच म्हणजेच दत्त जयंतीला येथे भक्तांचा कुंभमेळा भरतो. सुमारे 3 लाख भाविक या दिवशी दर्शनासाठी येतात. राज्य शासनाने याला ब दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित केले असून भाविकांसाठी येथे भक्त निवासाची उत्तम सोय केलेली आहे. जर तुम्ही शांतता आणि अध्यात्माच्या शोधात असाल तर म्हाळुंगी नदीच्या काठी असलेल्या या अकलापुराला नक्कीच भेट द्या.